नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यफळ सांगणाऱ्या आपल्या स्वामी भक्तीची चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। जर तुमची रास वृषभ असेल किंवा तुमचे नाव ई उ ए ओ वा वी वु वे वो या अक्षरांवरून सुरू होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो। आज आपण बोलणार आहोत जुलै 2026 या महिन्याबद्दल। तर हा महिना तुमच्यासाठी सामान्य महिना नाही। या महिन्यात ब्रह्मांडात अशा काही मोठ्या घडामोडी होणार आहेत, ज्या घडत आहेत, ज्या थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहेत। ग्रह नक्षत्राची अशी काही युती होत आहे जी गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली तुमची कामे एका झटक्यात पूर्ण करू शकते। पण थांबा, जसं चांगल्या गोष्टी घडणार आहेत तसेच या महिन्याच्या उत्तरार्धात ग्रहांची चाल बदलल्यामुळे तुमच्यावर एक मोठे संकट किंवा फसवणूक होण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे। एक विशिष्ट क्षेत्रात जर तुम्ही चूक केली तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। ते चूक कोणती आणि त्यावर काय उपाय करायचा हे मी तुम्हाला आज थोड्या या माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज आपण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर बारकाईने नजर टाकणार आहोत। तुमचे करिअर, तुमचा व्यवसाय, पैशांची आवक जावक, तुमचे प्रेमसंबंध, वैवाहिक आयुष्य, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे आरोग्य। यासोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 3 चमत्कारी उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करतील। म्हणून कुठेही न जाता हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा। चला वेळ न घालवता मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, भविष्य जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की जुलै 2026 मध्ये ग्रहांची नेमकी स्थिती काय आहे आणि त्याचा तुमच्यावर आणि तुमच्या स्वभावावर काय परिणाम होणार आहे। तुमचा राशी स्वामी हा शुक्र आहे। शुक्र हा वैभव, ऐश्वर्य, कला आणि आनंदाचा कारक मानला जातो। या महिन्यात शुक्र अतिशय मजबूत स्थितीत आहे। त्याचवेळी देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहांची विशेष कृपा तुमच्यावर आणि तुमच्या राशीवर राहू असणार आहे। यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक पाहायला मिळेल। या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल। जे लोक तुम्हाला समजून घेत नव्हते ते आता तुमचे ऐकू लागतील। समाजातील मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांची तुमचे संपर्क वाढतील। तुमच्यात बोलण्यात एक प्रकारची मोहिनी असेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कठीण कामे सुद्धा इतरांकडून सहज करून घेऊ शकतात। परंतु वृषभ राशीचा स्वभाव हा थोडा जिद्दी असतो। या महिन्यात ग्रहांच्या प्रभावामुळे तुमचा हा जिद्दीपणा अतिरेकी होणार नाही याची काळजी घ्या। विशेषतः 7 ते 15 जुलै दरम्यान तुमच्या राशींवर मंगळाची दृष्टी असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते। हा राग कसा नियंत्रणात ठेवायचा आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत। तर आता वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे तुमचे करिअर आणि व्यवसाय। करिअर आणि व्यवसायाशिवाय जीवन अपूर्ण आहे। जुलै महिना 2026 चा हा पहिला 15वडा नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन म्हणजेच पदोन्नती किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर या महिन्यात तुम्हाला ती आनंदाची बातमी मिळू शकते। तुमच्या कामाचे कौतुक तुमचे वरिष्ठ म्हणजेच तुमचे बॉस करणार आहेत। जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर 10 जुलैच्या आधी दिलेले इंटरव्ह्यू यशस्वी होतील आणि तुम्हाला एका चांगल्या कंपनीकडून ऑफर लेटर मिळू शकते। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ आहे। तर जे नोकरीसाठी तयारीत आहेत त्यांनी पुढे सरकत राहायचं आहे, मागे पाय वळायचा नाही। तुम्हाला काय सावधानता बाळगायची आहे? 16 जुलै नंतर कामाच्या ठिकाणी राजकारण म्हणजेच ऑफिस पॉलिटिक्स वाढण्याची शक्यता आहे। ऑफिसमध्ये तुमच्याच कामाचे तुमच्या मागे चर्चा होणार आहेत। तर तुम्ही काही गुप्त शत्रू किंवा सहकाऱ्यांना तुमची प्रगती सहन होणार नाहीये, म्हणून तुम्ही प्रत्येक काम करताना आवर्जून लक्ष देऊन करा। ते तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध काही कट रचू शकतात। यामुळे या काळात तुमच्या मनातील गोष्टी किंवा तुमच्या कामाचे प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका। फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। आणि हो, व्यापारासाठी हा काळ, जर तुम्ही व्यवसायात असाल तर हा महिना तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उत्तम आहे। विशेषतः जे लोक कपडे, सौंदर्य प्रसाधने, हॉटेलिंग, कला किंवा डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत त्यांना प्रचंड नफा होणार आहे। जर तुम्हाला नवीन भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप करायची असेल तर
महिना खूप चांगला आहे, परंतु भागीदारीचे कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका, कारण आपल्याला पार्टनरशिप सोबत धोका पण सोबतच असतो. त्याच्यासाठी कोणतेही कागदपत्र सही करताना बघितल्याशिवाय वाचल्याशिवाय अजिबात सही करू नका. बाजारात तुमचे नाव आणि पत वाढेल, ज्यामुळे नवीन ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमचे कामच असे असणार आहे की ग्राहक तुमच्याकडे पळत पळत येतील, म्हणून काम असे करा की आपले नाव झाले पाहिजे. आता बोलूया पैशाबद्दल, म्हणजेच आपली आर्थिक स्थिती, फायनान्स कशी राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आर्थिक दृष्ट्याने मिश्र स्वरूपाचा राहील. एकीकडे पैशाची आवक खूप चांगली असेल तर दुसरीकडे खर्चही तितक्याच वेगाने वाढतील. या महिन्यात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कोणाला तुम्ही कर्ज दिले असेल आणि ते परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल तर ते पैसे या महिन्यात अचानक परत मिळू शकतात. पैतृक संपत्ती म्हणजेच वडिलांच्या बाजूने काही जमिनीचे किंवा पैशांचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगलाच परतावा पाहायला मिळणार आहे. तुम्हाला एक मुद्दा म्हणलं तर खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 20 जुलैनंतर अचानक काही मोठे आणि अनपेक्षित खर्च समोर येतील. हे खर्च घराच्या नूतनीकरणावर, गाडीच्या दुरुस्तीवर किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर असू शकतात. म्हणजेच कुठल्याही घरातला माणूस आजारी पडू शकतो, तुमच्या गाडीची काही कामे निघू शकतात, तुमच्या मुलाच्या शाळेसाठी काही खर्च निघू शकतात. तर या काळात अनावश्यक गोष्टींवर पैसे उडवणे टाळा, नाहीतर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. कोणालाही मोठे कर्ज देणे या महिन्यात टाळावे, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि प्रेम आणि लग्न कौटुंबिक जीवनासाठी तर आपण बोलूया आता या व्यावसायिक म्हणजेच सगळा मुद्दा झाला आहे, पण वैयक्तिक आयुष्याची म्हणजेच प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनाची सुखाची. तर जे लोक सिंगल आहेत आणि कोणाच्या तरी शोधत आहेत त्यांच्या आयुष्यात या महिन्यात एका खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. हे नाते पुढे जाऊन खूप घट्ट होईल. जे आधीच प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना रोमॅन्टिक असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात विवाहित जोडप्यांसाठी हा महिना संमिश्र राहील. महिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत खूप चांगला वेळ बघायला मिळणार आहे, परंतु 14 ते 22 जुलै दरम्यान कौटुंबिक कारणावरून किंवा पैशांच्या देवाणघेण्यावरून पती पत्नीमध्ये थोडे वाद होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नाते खराब करू शकतात. एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे आहे. कुटुंबात एखादे धार्मिक किंवा शुभ कार्य पार पडू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. भावंडाशी असलेले जुने वाद मिटतील, मात्र तुमच्या वडिलांच्या किंवा घरातील वृद्ध व्यक्तीच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्या नियमित तपासण्या करून घ्या. आता जाणून घेऊया विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आरोग्याची स्थिती. विद्यार्थी आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. तर वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप कष्टाचा आणि अभ्यासाचा आहे. ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमचे मन अभ्यासावरून थोडे विचलित होऊ शकते. सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी आणि मोबाईल गेमिंगमुळे तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता जास्त आहे. परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचीच तयारी करत आहेत त्यांना जर या महिन्यात पूर्ण लक्ष दिले तर त्यांना खूप मोठे यश मिळू शकते. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडचणी या महिन्यात दूर होणार आहेत. तुमच्या आरोग्यासाठीच म्हणजे हेल्थसाठी, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला या महिन्यात अजिबात निष्काळजीपणा करून चालणार नाही. सुरुवातीला सर्व काही ठीक वाटेल, पण महिन्याच्या मध्यात पोटाचे विकार, अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. बाहेरचे, उघड्यावरचे किंवा जास्त तेलकट तिखट अन्न खाणे टाळा. यासोबतीलाच कामाच्या अतिव्यापामुळे तुम्हाला मानसिक ताण आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. रात्रीची झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. दररोज किमान 15 ते 20 मिनिटे प्राणायाम किंवा योगासने केल्यास तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे या महिन्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवण्याच्या 3 महाउपायांची. हे उपाय खूप सोपे आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत. पहिला उपाय गुरु प्रहारासाठी म्हणलं तर दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा किंवा मोबाईलवर ऐका. तसेच पिवळ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा.
दुसरा उपाय शुक्र ग्रहासाठी आणि राशी स्वामीसाठी. दर शुक्रवारी सकाळी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला पांढरी फुले किंवा खडी साखर अर्पण करा. जमल्यास पांढऱ्या वस्तूचे गरजू लोकांना दान करा. तिसरा उपाय रागावर नियंत्रण म्हणजेच रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळावर चंदनाचा किंवा पांढऱ्या अष्टगंधाचा टिळा लावा. यामुळे तुमचे मन शांत राहील. तर माझ्या प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो, हा होता तुमच्यासाठी जुलै 2026चा संपूर्ण लेखाजोखा. एकंदरीत पाहता हा महिना तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी देणार आहेत. तर तुम्ही त्या प्रगतीच्या संधी आपणावून घ्यायच्या आहेत. अजिबात एकही संधी गमवायची नाहीत, नाहीतर तुम्ही आयुष्यातली प्रत्येक संधी गमावून बसाल. फक्त तुम्हाला सावध राहून योग्य निर्णय घ्यायचे आहेत. नकारात्मक गोष्टींना मनात जागा देऊ नका, कारण तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातील कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माहितीचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलवर आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन दाबा. सकारात्मक राहा, आनंदी राहा, तुमचे येणारे दिवस सुखाचे जावोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये अजून एक श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा. धन्यवाद.